या ठिकाणी कॉफीमुक्त अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांची व्यवस्थित झडती पथकाच्या माध्यमातून झडती घेणं, कोणत्याही प्रकारचा वाम मार्गाचा अवलंब होणार नाही याची काळजी घेणं, शासनाच्या माध्यमातून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेच्या माध्यमातून कडक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची झडती घेऊन कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा कशा पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडतील याची काळजी पूर्णपणे आमच्या सर्व अध्यापक आणि वर्गात असणारे पर्यवेक्षक अध्यापक या ठिकाणी घेत आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी विद्यार्थी ठेवतात त्यामध्ये विद्यार्थी प्रत्येक वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते वर्गाच्या बाहेर बूट असेल, सॉक्स असेल ते काढून आणि विशेषतः म्हणजे ट्रान्सपरन्सीसाठी ट्रान्सपरंट पॅड आणि बॉटलसुद्धा पाण्याची हे ट्रान्सपरंट असणं आवश्यक आहे। त्याची सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे। ट्रान्सफर पॅडचा वापर केलेला आहे, ट्रान्सपरंट बॉटलचा पाण्याचा वापर केलेला आहे। ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी कॉपी ठेवणार नाहीत तर सॅनिटरी ब्लॉक असेल, स्वच्छतागृह असेल त्या ठिकाणी ऊर्जा ग्रुपचे कर्मचारी त्या ठिकाणी जातीने लक्ष देत आहे। कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी वाम मार्गाच्या माध्यमातून कॉपी ठेवणार नाही याचीसुद्धा आम्ही पुरेपूर काळजी या सेंटरच्या माध्यमातून घेतलेली आहे। शासनाने ज्या दिलेल्या पूर्ण गाईडलाईन आहे त्याचं तंतोतंत पालन आमचे विद्यालयाचे प्राचार्य दुगड सर, उपप्राचार्य म्हणून केंद्र संचालक म्हणून मी स्वतः कैलास साबळे सर, उपकेंद्र संचालक श्री राजेंद्र जाधव सर आणि आमचं सर्व असणारा स्टाफ या ठिकाणी बारीक लक्ष देऊन काळजीपूर्वक कॉफीमुक्त अभियान माध्यमातूून आम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या आजच्या पहिल्या पेपरला आम्ही सुरुवात केलेली आहे। शेवटच्या पेपरपर्यंत याच पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करणार आहे। धन्यवाद।